मित्रांनो, आज सोनहिरा केसरीचं मैदान आणि नामांकित मैदान आणि ज्यावेळेस नामांकित मैदान झालं त्यावेळेस सगळ्यांचा लाडका मथुर बिनजोड किंग त्याने काय ना काय वेगळं करून दाखवलंय आणि आज नवीन नंदी काळात आणि आज पण तोच पळ त्याने दाखवला आणि सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. तर राहुलबाई काय म्हणतात आज बघूया. मित्रांनो, आज सोनहिरा केसरीचं मैदान झालं आणि संपन्न होतंय मैदान आणि मथुरचा एक इतिहास आहे. ज्यावेळेस घाटावर आलाय त्यावेळेस काहीतरी त्यानं वेगळं करून दाखवलंय. आज गाडी बघताना बरेच प्रेक्षक सेमी बघत होते माझ्या शेजारी, त्यांच्या अंगावर काट फुटले. राहुलबाई, ज्यावेळेस मथुरनं सेमी पास केला काय काय लोक रडली, ती काय काय लोकांच्या अंगावर काट्याचे शहर आले. खरोखर म्हणजे डोळ्यात अश्रू येण्यासारखाच मथुर आहे. आणि मथुर आम्ही जेव्हा मुंबईमधनं घाटावरती येतो 400-600 किलोमीटर, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून येतो. त्याच्यावरचा विश्वास, त्या विश्वासाला तडा जाऊन नाही दिला आतापर्यंत त्याने. त्याच्यामुळे तो पूर्ण मथुर हा कालदामध्ये कोरलेला मथुर आहे. मथुरची तुलना माझ्या आयुष्यामध्ये खूप कमी असे लोक आहेत माझ्या कौटुंबिकमध्ये का त्यांचे माझ्या कालदामध्ये छाप गेलेले. आणि आज खरं तर या सोनेरी केसरीमध्ये सोन्यासारखा दिवस आणि त्या सोन्यासारख्या दिवसामध्ये आज माझ्या कपाळाला मथुरने गुलाल लावला. ना येणाऱ्या आता फायनलमध्ये जो काही गुलाल मिळेल तो गुलाल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आज खूप जण बोलत होते, खूप जण कमी लेखत होते, ज्यांना आम्ही शून्यातून त्यांचा विश्व निर्माण केला. अशा लोकांनी आज ते पण लोक मैदानामध्ये आहेत, त्यांना पण आज कल्ला असेल, समजला असेल मथुर काय चीज आहे, मथुर कोण आहे. शेवट बाप रहता है. मथुर बाप आहे. शेवट आज पण सांगतो, ज्यांना काही त्यांना मी सांगतो या युट्यूबच्या माध्यमातून, लाईव्ह आहे लाईव्ह. अजून पुढचा वर्ष पण मथुरला थांबवतो तुमच्यासाठी. या लवकर. 1 मिनिट. राहुलबाई, प्रेक्षकांचं ही जी प्रेम मिळते वर्षानुवर्षी कायम प्रेम वाढत चाललंय. 100% आपली नेहमीची साप असेल. आज तुम्ही बघता या मुंबईतून आज हे कोणता हत्यार आणलाय. आज बबलू चाचा मला बोलतो, भाई हा हत्यार कुठून निवडून काढला. कल्याण मधून बघा, कुठल्या नंदीची कुठल्या नंदीमध्ये तुलना नाही होत. शेवट भाई पण आम्हाला पण चीड आहे एक गोष्टीची का एखाद्याने जर दगा दिला त्या दग्यावर मात करून फक्त ओनली मथुर असणार. दुसरा नंदी तयार करायचा आणि त्या नंदी सोबत अखंड महाराष्ट्रभर ती मथुरची छाप आहे. एक आज तर खरं बोलायला गेलो तर या नंदीमध्ये अजून कोणता तरी नंदी तुम्हाला दिसत असेल याच्या आधी पळालेला, त्यांना पण सांगू इच्छितो युट्यूबच्या माध्यमातून का या मथुरने अखंड महाराष्ट्राचा मन जिंकलेला आहे. मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करत होतो, तुमच्या नंदीवर आज सुद्धा प्रेम करतो. खाली एवढा त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हा वेळ कठीण असतो, टाईम खराब असतो, त्यावेळेस आपण ज्याला साथ देऊ ना तोच आपला असतो आणि त्याला नक्कीच यश प्राप्त होतो, यश मिळत राहतो. नंदी कितीही पळू द्या पण आपल्याला यश किती मिळतो, आपल्या मागे यश किती आहे ते आपण या बैलगाडा क्षेत्रामध्ये जिवंत उदाहरण सगळ्यांच्या अखंड महाराष्ट्राच्या समोर बघितलेलं आहे. राहुलबाई, मागच्या वेळेस गुरसाळच्या मैदानात मथुरनं करून दाखवलेलं आणि आज तोच महिना 2, 3 अजून एक चौथा आहे. तो 5 रोटीवाला आला नाही, ह्यो 1 रोटी ना रे. हे घरी आले होते माझ्याकडे. म्हणजे या सगळ्यांचा प्रेम आहे. खाली एवढंच लहान आहेत, मोठे झाल्यावर नक्कीच तुम्ही 4 नाही 10 दिवस वसतील आहे माझ्याकडे. पण आता तुमची वय नाहीये, तुमची वय शिक्षणाची आहे. शिक्षण घ्या, चांगलं काम करा, आई वडिलांचं नाव रोशन करा. अशा टवालवानी फिरू नका इकडं तिकडं. हा ना, माझ्याकडे आता पुन्हा असे लहान लहान पोरं तुम्ही लोकांनी एक एकटे यायचे नाही, आई वडिलांना घेऊन यायचा सोबत. म्हणजे काय आहे, कधी काय कलियुग आहे,
चुकून काही घातपात झाला मी स्वतःला माफ करू शकत नाही ना. ही फॅन फॅमिली जनता आहे, कुटुंब आहे, अखंड महाराष्ट्रातून घरपर्यंत येतात. कधी भेटायला जमतं मला, कधी कामाच्या गडबडीत असल्यावर नाही जमत. खरं तर आज रात्रीपासून प्रवास केला, डायरेक्ट मैदानामध्ये आलो आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आमचा अक्षय भाऊ आहे, अजून आमचे मित्रपरिवार आहेत, शुभम, गौरव, जय, आमचा आदू झाला, समीर भैया, आणि इतर मथुर फॅमिली सगळी मथुर फॅमिली, तक्या नाना, आमचा हनुमान दादा, म्हणजे या सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि जे 2 कोहिनूर हिरे आहेत बैलगाडा क्षेत्रातील सुट्टी मेकर, एक सागर भाऊ आणि दुसरे आपले निखिल भाऊ, त्या येवन जोडीचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्याच्या पाठीमागचे जे सगळे मंडळी, भैया ड्रायव्हर झाले. खरं तर भैया ड्रायव्हर माझा हेतू होता का भैया ड्रायव्हरला आपल्या गाडीवर बसवायचं आणि जेवढे नवीन जॅकी आहेत त्यांना चान्स देण्याची संधी माझ्याकडून नक्कीच मिळेल. जो जो चांगला जॅकी असेल नक्कीच त्याच्यासाठी मथुर आणायची चान्स मी देणार. आणि आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आज कपाळाला भरपूर दिवसातून गुलाल लागेल. घाटावरती भरपूर दिवसातून आलो आणि याच गुलालाची वाट बघत होतो. ज्योतिबाला घरातून हातच जोडून निघालो होतो. ज्योतिबा समोर गुलाल ठेवला होता, ते मंदिरातून आणला होता, दख्खनचा राजा. त्या दख्खनच्या राजाकडनं गुलाल आणला होता. फॅमिली कुटुंब आम्ही सर्व गेलो होतो. तो गुलाल पेडगावसाठी ठेवलाय. तो गुलाल मी आज घेऊन येणार होतो, पण मी बोललो यो गुलाल पेडगावसाठी ठेव. नक्कीच पेडगावला कपाळाला तो गुलाल लागेल असं वाटतं मला. आणि सगळ्यांचा प्रेम, सगळ्यांचा आशीर्वाद बघा, लहान थोरपासनं आजोबांपर्यंत सगळे माझ्या सोबत आहे. हेच माझी संपत्ती आहे, हेच माझ्याकडे सगळा जे पण आहे. बघा, माणूस पैशाला महत्त्व देत नाही, किंमत देत नाही, पण पैसा अंबानीकडे पण आहे, अब्जोपती आहे, पण ही जनता कधी त्याला बघायला नाही भेटणार. पण आज या जनतेचा प्रेम आहे, या गोरगरीब शेतकऱ्यांचा. मी पण एक शेतकरी कुटुंबिकमधनं एक सदस्य आहे आणि खरं तर अभिमानाची गोष्ट आणि गर्व वाटतं का मथुर माझ्या दावणीला आला. आणि ज्यांनी मला मथुर दिला ते दावडीचे जे आपले सचिन भाऊ आहेत, त्यांच्यानंतर आमचे ते दादा आहेत, त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहू द्या. आणि यूट्यूबच्या माध्यमातून खरं तर सांगू इच्छितो का लवकरच आपले संघटनामधील सगळे नंदी एकत्र पळू द्या ही देवाला प्रार्थना करतो. आणि सगळे एकत्र असल्यामुळे, एकत्र असल्यानंतर ती मजा वेगळी असते. आणि ते मजा येण्यासाठी आपले संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील, त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राहुल दादा, एक वैशिष्ट्य आहे मथुरच्या गाडीवर जो ड्रायव्हर बसलेला आहे तो ड्रायव्हर आज महाराष्ट्रात स्टार झालेला आहे. स्टार झालेला आहे. देवाच्या गाडीवर बसल्यानंतर देव त्याला नक्कीच आशीर्वाद देतो ना. माझ्या देवानी कधी कोणाला कमी नाही केलं, मला सुद्धा कमी नाही केलं. आज हे चिल्ले पिल्ले आहेत, देवाने दिलेली मला संपत्ती आहे, ती मी कधी विसरू शकत नाही. कधी कधी ट्रोल करणारे बोलतात भाऊ याच्याकडे काय आहे, याच्याकडे काय आहे. आजूबाजूचे लोक पण बोलत होते याच्याकडे काय आहे. आज सांगतो त्यांना, हे बघा माझ्याकडे सगळं आहे ना. मला एकच देवाने दिलेली संपत्ती आहे मला, याच्यामध्ये मी खूप खुश आहे. माझं कुटुंब खुश आहे, माझी फॅमिली खुश आहे. राहुलभाई, एवढा महाराष्ट्रात प्रेम करणारी लोक आहेत ती, एवढा टॉपचा नंद आहे, पण कधी असं बघितलं नाही की तुम्ही कॉलर उडवली किंवा काय असल्या गोष्टी केल्या. एवढा टॉपचा नंदी दावणीला असून कॉलर कशासाठी उडवायची? उडवायचा तर टॉपच्याला उडवायचा, कॉलर नाही. बाप तो बाप रहेगा. शेवट आपल्याला दिलेला प्रेम आहे. बोलत असतो कधी कधी वाटतं बोलावं असं मन मोकळेपणाने, पण बोलत राहतो. आपल्या मनामध्ये पाप नसतं. पण माझा अखंड महाराष्ट्रातील जेवढे गाडा मालक आहेत, चालक आहेत, आपली संघटना आहे, सगळ्यांवरती माझा प्रेम आहे.
ना असाच प्रेम तुम्ही सुद्धा माझ्यावर असू द्या सगळ्यांचा. या बैलगाडी क्षेत्राला मोठा योगदान येऊ द्या हे देवाला प्रार्थना करतो. भाई शेवटचा प्रश्न, पेडगावचं मैदान येतंय आणि ह्या मैदानाची अखंड महाराष्ट्र वाट बघतो आणि ज्यावेळेस मथुरची एंट्री त्या मैदानात होती त्यावेळेस एक वेगळाच माहोल आहे आणि ह्यावेळेस पण तसाच माहोल राहणार आहे आणि पायरा पण टॉपचा बघायचा सगळ्यांना. टॉपचा विषय नाही आहे पैऱ्याचा. आज पण टॉपचा पैरा आहे का? पण आज झाला ना, टॉपमध्ये गेला ना, अखंड महाराष्ट्रभर आता त्याची चर्चा होईल, आहे का नाही? नंदी कोणताही असू द्या, तो आपले नाते असतात, गोते असतात, आपली फॅमिली, फॅन फॅमिली असते, प्रत्येकाला आशा असते या मथुरमध्ये पळायची ना. आमचे बहीण दिल्या मुले त्यांच्या घरी, तर मी पण बोललो चला हलका वासरू असला तर मथुर त्याला उचलून नेईल. हां, वैशिष्ट्य आहे हर मैदानामध्ये. बघा तुम्ही, त्याला जर हलका भेटला तर तो काय बघत नाही, तो घेऊन जातो खाली, त्याला पाय हलवायचे आहेत चारी पण. तर तो नंदीसुद्धा त्यांनी साथ दिली. माझे भाऊजींचाच आहे रणदीप मडवी म्हणून. तर अभिमान वाटतं, माझी बहीण दिली त्यांच्या घरी. मी नेहमी भाऊजींचं नाव विसरत असतो आमच्या, पण आज आनंद वाटतोय काय घरामध्ये गुलाल राहिला आणि अखंड आपल्या फॅमिलीला, आज माझ्या मुंबईमधील सगळे फॅन फॅमिली कुटुंबाला आज गुलाल भेटला. मित्रांनो, आपण ही शुभेच्छा करूया आपल्या चॅनल मार्फत किंवा ही जी प्रेक्षकाची आहेत यांच्या मार्फत की पेडगावला पण मथुर सगळ्यांची इच्छा पूर्ण करेल आणि राहुल भाईच्या दावणीला कायम असाच नंदी करत राहतील. धन्यवाद.